हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मजेतच राहा. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात आणि अ, उत्साहात जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर बघा, अ, ही आहे माझी सकाळची सुरुवात आहे ना, ती माझ्या बाल्कनीतून झालेली आहे. आणि बघू शकता बरीच फुलं सुकलेली पण दिसत आहेत. आणि माझ्या मोगऱ्याला पण खूप सारे फुलं आलेले आहेत यावेळेस. तर बघा, काही पिवळे पडलेत, काही नवीन आलेले आहेत. तर एवढी फुलं येऊन पण मी आता देवाला काही वाहू शकणार नाही, अर्पण नाही करू शकत आहे. कारण त्याचं कारण आहे. तुम्हाला मागे माझे 5-6 दिवस व्हिडिओ आले नाही आहेत. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. माझ्या आजी सासू म्हणजे माझ्या मिस्टरांच्या ज्या आजी आहेत ना, त्या एक्सपायर झाल्या होत्या. त्यामुळे ना मी गावी गेली होती आणि ही खरंच खूप बॅड न्यूज होती. त्यामुळं ना मला 5-6 दिवस काही शूट करता आलं नाही आणि तुम्हाला काही शेअरही करता आलं नाही. तर झाडं ही बऱ्यापैकी जरा सुकलेत बघा माझी. तरी मी माझ्या शेजाऱ्यांकडे चावी ठेवून गेलेली. ते पण एक दिवस आड करून पाणी घालत होते झाडांना. तरी चला, आहेत बऱ्यापैकी आणि फुलंही छान आलेली आहेत. तर हे आता फुलं अशीच राहणार आहेत झाडांना. इकडे ना बघा, मी जशी तिकडून आली ना, तर मी आता घेतले जरा साफसफाई करण्यासाठी. एक तर कारण म्हणजे बघा, आता असं काही घरामध्ये झालं ना, तर मग साफसफाई करावीच लागते. ते पण आहे. आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे मी बरेच दिवस झालं ना, मला साफ करायचं होतं, साफसफाई पूर्ण करायची होती. पण घरातली कामं, मुलं आणि मी क्लासला जाते हे तर तुम्हाला माहितीच असेल. त्यामुळं ना मला जमत नव्हतं हे सगळं साफसफाई करायला. आणि मी आजच आईला पण बोलवून घेतलं होतं, कारण मला करायची होती साफसफाई. आणि आई ना गावी गेलेली, तर आईला थोडं सामानही मी आणायला सांगितलेलं. त्यासाठी आई पण आज येणारच होती माझ्याकडे. तर आई पण आलेली होती, मुलांना पण बघेल आई, आणि मग इकडं माझी साफसफाई पण होईल. कसं असतं माहिती आहे का, जर मी साफसफाई काढत बसली ना, म्हणजे भांडी वगैरे घासायला लागली, तर पाणी वगैरे पडतं, मुलं मध्ये मध्ये येतात, स्वीटू पडते सारखी पाय घसरून. त्याच्यामुळं ना मी सहसा ना लवकर साफसफाई काढायचं म्हणून मला खूप विचार करावा लागतं. आणि वर करते थोडीफार साफसफाई, ती मुलं झोपली ना दुपारची तेव्हा करायची. पण सध्या कसं होतं, मी जाते क्लासला, जेव्हा ते झोपतात ना त्यावेळेला मी त्यांना झोपवून जाते क्लासला. त्याच्यामुळं ना तो जो वेळ आहे ना, मला तो वेळ भेटत नाही आहे हे करण्यासाठी. म्हणून ना मी म्हटलं की आज आई पण आहे आणि मुलांकडं आई लक्ष देईल, तोपर्यंत मी ना हे सगळं साफ करून घेते. तर आज मी सकाळी ना आंघोळ वगैरे काही केलं नाही, मी पहिल्यांदा. आणि मी काही नाश्ता वगैरे पण केला नव्हता, कारण मला अशी सवय लागलेली आहे ना, आंघोळ केल्याशिवाय ना मला ना पाणी पण प्यावंसं वाटत नाही, म्हणजे अशी सवयच आहे मला. तर मग मी आज आंघोळ वगैरे काही केली नाही, तर मी फक्त ब्रश केला, चहा वगैरे घेतला आणि डायरेक्ट मी आज घेतलेला आहे फ्रीज साफ करण्यासाठी. तर बघू शकता, फ्रीज खरंच खूप घाण झालेला. मी जसं आणत होती मसाले वगैरे, जे काही होतं ना, दूध वगैरे, ते सर्व काही मी असंच फ्रीजमध्ये ठेवायची घाईघाईमध्ये, आणि तशीच बाकीची कामं करत राहायची. आणि सगळ्यात मोठं काय झालं माहिती आहे का चूक माझी, की त्या दिवशी आम्हाला अचानक रात्री फोन आला की आजी ऑफ झाल्यात असं. आणि आम्ही घाईघाईत निघालो. आणि जाताना ना माझा फ्रीजचा डोअर आहे ना, तो बरोबर क्लोज नव्हता झाला, तो थोडासा ओपन राहिलेला. त्याच्यामुळं ना माझं जे दूध होतं ना, कमीत कमी माझं 2.5-3 लिटर दूध असेल फ्रीजमध्ये, ते दूध ना पूर्ण खराब झालं. आल्यानंतर बघितलं, टोमॅटो होती. आणि त्या दिवशी संध्याकाळी ना, म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी ना माझ्या मिस्टरांनी येताना भाज्या पण घेऊन आलेले, पालक, कोथिंबीर, टोमॅटो वगैरे. त्याही ना टोमॅटो पण सडली होती आणि पालक पण खराब झालेली. त्यातली मी पालक वगैरे थोडीफार निवडून वगैरे घेऊन साफ केलेली मी, आणि पालकचं वरण वगैरे बनवलं मी. पण बाकी जे टोमॅटो होती ना, ते पण सडलेली, ते सगळे मी बाजूला काढले. आता बघा काय करू शकतो ना, कारण मी नेहमी, माझ्या लक्षात पण नाही आलं की तिकडं गेल्यानंतर मी जे शेजारी आमचे काका असतात ना, त्यांच्याकडे मी चावी दिलेली झाडांना पाणी घालण्यासाठी. तर त्यांना मी जर बोलली असती तर ते घेऊन गेले असते, त्यांना सांगितलं असतं तर. पण माझ्या खरं ते लक्षात पण राहिलं नाही, कारण तिथं गावी गेल्यानंतर जो वेगळाच गोंधळ होता ना, त्या गोंधळात माझ्या लक्षातच नाही राहिलं की त्यांना सांगावं दूध वगैरे घेऊन जा किंवा भाज्या घेऊन जा असं. आणि ते विसरली. आणि त्यांनी मला फोन करून बोलले नाही की तुमचा फ्रीज वगैरे उघडा होता असं.
त्यांनाही वाटलं असेल की हे घाईत आहेत कशाला सांगावं म्हणून, की नंतर त्यांनी आल्यानंतर मला बोलले की तुमचा फ्रीज ओपन होता असं. तर असो बघा, इकडं मी सगळं काय फ्रीजमधलं जे सामान आहे ना ते बाजूला काढून किचनवर ठेवलेलं आहे आणि जे आतले ट्रे वगैरे असतात ना ते काढलेत आणि ते धुवायला घेतलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये ना हा जो फ्रीजरच्या खालचा जो असतो ना, डीप फ्रीजरच्या खालचा जो असतो ना ट्रे, तो धुवायला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ना मी दूध ठेवते, तर त्यामध्ये ठेवलेलंही दूध पूर्ण खराब झालेलं बघा. आणि खाली जो गरम करून ठेवलेलं होतं पातेल्यात तेही खराब झालेलं दूध. तर आता हे सगळं ना मी धुवून घेतलं आणि इकडं ना मी ही जी माझी गॅलरी आहे ना तिथं ना त्याचं पाणी आहे ना ते निसरण्यासाठी म्हणजे सुकण्यासाठी थोडा वेळ मी इकडं सगळे व्यवस्थित ठेवून देते. म्हणजे ते जरा पाणी निघून गेलं ना की पुसून आपल्याला कसं फ्रीजमध्ये परत लावता येतं आणि आपली जी भांडी आहेत म्हणजे सामान आहे फ्रीजमधलं ते व्यवस्थित ठेवता येतं त्याच्यावर. तर इकडं बघा मी हे सगळं ट्रे वगैरे काढून घेतले काचेचे. आता जे वरचं होतं ना ते मी घासून गॅलरीत ठेवलं आणि हे काचेचे जे असतात ना ते नेहमी शेवटी काढा, कारण काय होतं आपण सगळे एकत्र काढलो ना तर ब्रेक वगैरे होऊ शकतो ना, ते काचेचं आहे. तर त्याच्यामुळं ते नंतर काढलं मी आणि ते बेसिनमध्ये ठेवून दिलेलं. त्याच्यावर ना दुधाचे वगैरे थोडेसे डाग पडलेले होते त्या काचेवर, तर मी तसंच ठेवलं आहे ते पाणी टाकून थोडा वेळ, म्हणजे ते काय होईल थोडंसं ओलं झालं ना की लवकर निघेल. तर आता इकडं ना मी घेतलेलं आहे फ्रीज आहे ना तो डीप क्लिनिंगसाठी घेतलेला आहे. तर हे जे माझ्या हातात तुम्हाला स्प्रे दिसत असेल ना ते कुलीन नाही आहे, तर ते म्हणजे ना माझं जे मशीनचं लिक्विड असतं ना, त्या मशीनचं लिक्विड आहे ना, कपडे धुवायची मशीन असते त्याचं लिक्विड आहे ना, तर त्याच्यामध्ये मी पाणी मिक्स करते आणि ते लिक्विड मी वापरते बरं का. तुम्हीही वापरून बघा, हा एक बेस्ट उपाय आहे. कुलीन पण बघा शेवटी तेच असतं, थोडंफार असेल काही चेंजेस पण बऱ्यापैकी तसंच निघतं आणि एकदम स्वच्छ होतं. काही गरज नाही कुलीन वगैरे आणण्याची, कारण हेच लिक्विड असतात कॉमन जे डायल्यूट केलेले असतात आणि कलर थोडेसे चेंज असतात ह्याच्यामध्ये. तर बघा मी सायन्सचे आहे, मला थोडंफार यातलं थोडंसं नॉलेज आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते. तर बघा ते सगळं स्प्रे मारून घेतला आणि मी ना व्यवस्थित हे ना खाली ना आपली काय माहिती कसे डाग पडले होते एवढे ना, टोमॅटोचं मला वाटतं जे सडलेले टोमॅटो असतात ना त्याचा रस होता ना तो खाली चिटकून बसलेला बरं का. जे आपले हे आहेत ना फ्रीजचं जे व्हाईट असतं ना त्याच्यावर. तर मी ना ते पहिलं ना मी घासून घेतलं व्यवस्थित पाणी टाकून वगैरे आणि तुम्ही बघू शकताय बघा केवढा बर्फ पडला खाली. तो फ्रीज ओपन राहिला ना त्याच्यामुळं पूर्ण जो वरचा फ्रीजर आहे ना तो पण आणि खाली जो असतो ना आपला ट्रे त्याला पण पूर्ण फ्रीजने बर्फाने पूर्ण भरून गेलेलं होतं ते. आणि त्याच्यामुळं मी आल्यानंतर काय केलं, फ्रीज बंद केला आणि फ्रीज बंद केल्यानंतर बघा रात्री आम्ही आलेलो. रात्री आल्यानंतर म्हणजे सोमवारी संध्याकाळी मी सोमवारी संध्याकाळी मी आली आणि रात्री मग आल्यानंतर बघितलं पूर्ण फ्रीज जाम झालेला माझा बर्फाने. तर मग मी काय केलं ते बंद केलं बटन आणि ठेवलं रात्रभर. तर सकाळी उठून बघते तर पूर्ण फ्रीजमधलं पाणी बाहेर आलेलं माझ्या. तर मग मी काय केलं ते आधी पाणी वगैरे पुसून घेतलं आणि नंतर बघा मी फ्रीज म्हटलं आता काढलं आहे तर पूर्ण क्लीनच करून घ्यायला पाहिजे, तर म्हणून मग मी क्लीनच करायला काढला. तर हे जे आहे ना ते मी व्यवस्थित पुसून घेते आणि सगळ्यात जास्त म्हणजे एवढी धूळ तरी फ्रीजमध्ये ना एवढं आमचं असं ओपन नाही आहे. तुम्हाला जाणवतच असेल की माझा जो किचनचा एरिया आहे ना, माझे जे व्हिडिओज तुम्ही बघताय त्याच्यामध्ये जाणवत असेल की माझा म्हणजे किचन खूप छोटा आहे. जसे फ्लॅटच्या हिशोबानं बघायला गेलं खूप छोटा आहे, खूप ॲडजस्टमेंट करावी लागते मला. तर त्या हिशोबाने बघू शकता तुम्ही खूप छोटा आहे किचन माझा. म्हणून बघा थोडंसं म्हणजे तुम्हाला जे मला शूट करायचं होतं ना तो पण पूर्ण मला शूट करून दाखवता येत नव्हता. तर असो, आतून पूर्ण मी क्लीन केलेलं आहे आणि बाहेरून पण मी क्लीन करायला घेतलेलं आहे. खूप धूळ आहे आणि विहान आणि स्वीटू सारखं येऊन आहे ना ते फ्रीजचं डोअर ओपन करत असतात. त्याच्यामुळं काय होतं खूप डागं पडलेली आहेत खाली, जो हँडल आहे ना त्याच्यावर आणि साईडला वगैरे खूप डाग पडलेले आहेत.
आणि फ्रीजवर एक सवय असते की बघा हातातलं पटकन सामान आलं की ते फ्रीजवर ठेवून द्यायचं. अशी मला तर खूप सवय लागलेली आहे. बऱ्याच जणींना पण अशी सवय असेल, मला पण तशीच आहे. पण हळूहळू ती मला कमी करायची आहे तशी सवय. तर इकडं ना मी पूर्ण क्लीन करून घेते, साईडने वगैरे सगळं क्लीन करून घेते. आणि सगळ्यात जास्त त्रास म्हणजे बघा, मी एवढं 4च दिवस नाही आहे तर ना काय विचारूच नका. पूर्ण झुरळ जे कॉक्रोच आहेत ना, अख्खं तांडवच माजवलेलं आहे त्यांनी 5-6 दिवसातच. कारण जाताना माझी भाकरी वगैरे पूर्ण जशाच तसं रात्रीचं जेवण माझं पडलेलं होतं बाहेरच. पण त्याला पण झुरळं आणि सगळीकडं झुरळच झाली होती. पसारा तर तुम्ही बघू शकता, दिसतच असेल तुम्हाला. बरेच दिवस झालं मांडणी साफ करायची होती मला. मांडणीलाही खूप घाण झाली होती, मांडणी पण प्रमाणापेक्षा जास्त. तर असो बघा, आता मी सगळं साफ करून घेतलेलं आहे समोरून फ्रीज. आणि आता पाठीमागची जी साईड आहे ना तिथे घेते. कारण बघा, आणि फ्रीज मी बंद करून घेतलेलं आहे बरं का. वायरला वगैरे जी धूळ लागलेली आहे ना तीही साफ करून घेते मी. इथं आहे ना जाळ्या खूप पकडल्या होत्या, तर मी त्या आधी झटकून काढल्या. आणि आपलं बघा फ्रीजच्या खाली असतं ना तिथे ना, आता कोण कसं क्लीन करतं मला माहिती नाही, पण मला ना ते खालच्या साईडला जी जाळी असते, आपला कांदा बटाट्याचा जो ट्रे असतो फ्रीजच्या खाली, तिथे खूप साऱ्या जाळ्या आहेत ज्या मी झाडून भरपूर काढायचा प्रयत्न केलेला आहेत, पण त्या पूर्ण निघालेल्या नाहीत. जे खरं आहे ना मी ते तुम्हाला सांगते, त्या पूर्ण निघालेल्या नाही आहेत त्या. तर बघा असं मी पाठीमागचं वगैरे सगळं जे आहे ना ते पूर्ण पुसून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि परत एकदा मी पूर्ण बाहेरून पूर्ण माझा जो फ्रीज आहे ना तो क्लीन केलेला आहे. माझ्या फ्रीज ना मी 2022मध्ये घेतला होता हा फ्रीज. तर अजूनही व्यवस्थित आहे का बघा. आणि ह्याचा कलर ना ब्लॅक आहे. कोणाला वाटतं की ब्लॅक घेऊ नये, पण त्यावेळेस ना काय होतं माहिती आहे का, मला ना 5 स्टार फ्रीज पाहिजे होता. जो की त्याचा बघा एक फायदा असतो की त्याचं जे रेटिंग असतं, आपलं जे युनिट जे पडतात ना, मीटरचे लाईटचे बिल जे असतं ना ते कमी येतं बरं का फ्रीजचं. तर म्हणून आहे ना मला 5 स्टार फ्रीज पाहिजे होता, म्हणून मी ना 5 स्टार घेतला. आता बघा सगळं क्लीन झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता माझा फ्रीज कसा दिसतो, एकदम क्लीन. आणि बघा हा बघा तुम्ही दिसते बघा 5 स्टार आहे. आणि मोस्टली आहे ना असे ना जे 5 स्टार आहेत ना ते भेटत नाहीत बरं का. म्हणजे मी ना बरेच इथं दुकानं, म्हणजे आमच्या इथं जिथं मी राहते माणगावमध्ये ना, तिथं 3च शॉप असतील. तर तिन्ही शॉपमध्ये मी बघितलेलं, तर मला तिथं ना भेटत नव्हते बरं का 5 स्टार. म्हणून मी ना हा एकच होता तिथे भेटला. तर मला ह्या किमतीमध्ये ना, ज्या किमतीमध्ये मी घेतला होता ना, तर त्यावेळेला मला डबल डोअरचा पण भेटला असता, पण तो 2 स्टार वगैरे 3 स्टार असे होते. मला 5 स्टार पाहिजे होता म्हणून मी 5 स्टारच घेतला. तर आता बघा गावी आई ना गावी गेलेली, तर आईला बघा मी आंबाड्याची भाजी घेऊन यायला सांगितलेली. आणि गावची जी वांगी असतात ना ती वांगी घेऊन यायला लावलेली. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वांगी भेटतात. आमच्या इकडं म्हणजे मी जिथं राहते ना तिथं ना जी वांगी आहेत ना ती तशी भेटत नाहीत, जशी गावी भेटतात तशी. तर वांगी आणि आंबाड्याची भाजीच मी घेऊन यायला सांगितलेली आईला. पण आईने आहे ना शेपू आणि जी आपली तांदूळ कुंजराची भाजी, म्हणजे चवळी माठ जो बोलतात ना, आमच्या इकडे त्याला तांदूळ कुंजराची भाजी बोलतात किंवा तांदूळज्याची भाजी बोलतात. तर तीही घेऊन आलेली. आणि ही बघा ही दिसते ना ती बारकी घोळ, जे आपण हर्ब्स म्हणून ओळखलं जातं, जे 5 स्टारमध्ये ही डिश चालते, पण त्याची ओळख ना बऱ्याच लोकांना नाही आहे. जे आम्ही पहिले खूप खाल्लेली आहे, तेव्हा नको वाटायचं, पण आत्ता ना त्या गोष्टीची किंमत कळते. विकत भेटतं ना तेव्हाच किंमत कळते, जेव्हा फुकट भेटतं ना तेव्हा त्याची किंमत कळत नाही. हे खरं आहे बरं का. तर बघा वांगी बघू शकता तुम्ही किती काटेरी आहेत. आणि ही भेंडी आहे ना ती आत्ता मी जेव्हा सासरवरून येत होती ना तेव्हा तिथंही आम्ही काही भाज्या वगैरे घेऊन ठेवलेल्या, तर येता येता तिथूनही मी भेंडी घेतली होती, तर ती मी भेंडी घेऊन आली. आणि ही जे टोमॅटो आहेत ना, तर मी जाण्याच्या आधीच घेऊन आलेलो आम्ही, ज्या दिवशी मी तुम्हाला बोलली की शुक्रवारी आम्ही भेंडी वगैरे घेतली, म्हणजे भाज्या आणलेल्या माझ्या मिस्टरांनी, तर त्यातलेच हे काही राहिलेले टोमॅटो होते ते. आणि बघा ही डब्बे जे आहेत ना हे खूप मदत करतात बरं का आपल्याला. एकदम छान ऑर्गनाईज होतो आपला फ्रीज, खूप छान आहेत. ही मी मेशोवरून मागवलेली, आता ह्याला पण मागवून 2-3 वर्ष झाली बघा. तर त्याच्यामध्ये मी अंडी वगैरे ठेवलेली आहेत. आणि ह्या डब्यामध्ये मी बघा खोबरं ठेवलेलं आहे, सुकं खोबरं. फ्रीजमध्ये ठेवते कारण तुम्हाला माहिती आहे आपण बाहेर जर खोबरं ठेवलं ना तर त्याला बुरशी चढते. आणि हा जो गूळ आहे तो गूळ, कारण काय होतं
पाणी सुटतं कधी गुळाला, किंवा बघा हे होतं, मुंग्या वगैरे लागतात. त्याच्यामुळं ना मी गूळ जो आहे ना तो मी फ्रीजलाच ठेवते. आणि हे जे तुम्हाला प्लास्टिकमध्ये दिसलं असेल तो गनाज आहे. जे मी ह्याला वापरते, गनाज नाही, सॉरी, शुगर सिरप काय म्हणतात त्याला, हो, शुगर सिरपच आहे ते. सॉरी, शुगर सिरप नाही, सॉरी, मला आठवत नाही आहे, पण ते केकचं आहे. जे केकसाठी आपण जो डेकोरेट करतो ना त्याच्यासाठी आहे. मी तुम्हाला लास्ट टाईम सांगितलेलं आहे. त्यासाठी ना तुम्हाला ना माझा जो केकचा व्लॉग्स आहे ना तो तुम्हाला बघावं लागेल. तर असं बघा. आणि हे जे आहे ना माझं मिल्क पावडर आणि हे कस्टर्ड पावडर आहे, जो मी ना आपलं होममेड हॉर्लिक्स आहे, ज्याचा व्लॉग्स मी आपल्या जो माझा चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला भेटेल. तर त्याच्यामध्ये हे पूर्ण डीपमध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला. तर त्याला स्टॅपलर वगैरे लावून आहे ना मी व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं आहे. आता माझा फ्रीज वगैरे सगळं काही व्यवस्थित मी सेट करून ठेवलेलं आहे. तर आता इकडं ना ही जी भांडी पडली होती ना ती भांडी घेते घासून. त्याच्यानंतर बघा मला जेवणही बनवायचं होतं. तर मी फ्रीज साफ करायला घेतला त्यावेळेसच मी कुकरला डाळ लावून ठेवली होती. म्हणजे काय होतं ना, इकडं डाळ शिजेपर्यंत ना आणि त्याचं प्रेशर जाईपर्यंत माझं इकडं ना फ्रीजचं जे क्लिनिंग आहे ते आणि बाकी वरची कामं आहेत ना ती झाली. तर इथं ना मी पडलेली जी भांडी आहेत ना ती पहिले घासून घेते, कारण खूप घाण झाली होती त्या दिवशीचे. पण मी तसं रात्रीचं ना त्या दिवशी आम्हाला जेव्हा फोन आला ना आमचं की असं आजी गेल्या वगैरे म्हणून, तर त्यावेळेस आमचं जेवण वगैरे झालेलं आणि भांडी वगैरे सगळं काही करून झालेलं, माझं अंथरूण वगैरे टाकून आम्ही आता झोपणारच होतो, तेवढ्यात आम्हाला फोन आला. आणि मग त्यावेळेला ह्यांनी ना ह्यांच्या मित्रांना एका फोन केला, कारण बघा आमच्याकडे गाडी नाही आहे, 2 व्हीलर आहे. आणि रात्री 10:30 वाजता आम्हाला कळालं की आजी गेल्यात असं. आणि त्यावेळेला बघा ही इकडं म्हणजे आम्ही ज्या भागामध्ये राहतो ना तिकडं 8:30 वाजता खूप आहे. 8:30 नंतर पूर्ण सामसूम होतं. कोणीही तुम्हाला जास्त बाहेर दिसणार नाही, जास्तीत जास्त 9 वाजेपर्यंत. मग त्यानंतर बघा त्यांचे मित्र, बघा मित्र खूप कामी येतात. त्यांना थँक्यूच बोलायला पाहिजे खरं तर. त्यावेळेला ना त्यांचे 2 मित्र आले. त्यांनी म्हणजे त्यांची गाडी होती ना, तर त्यांनी आम्हाला गाडीत आमच्या घरापर्यंत त्यांनी पोहोचलं, म्हणजे माझे सासरी पोहोचवलं. आमच्या इथून 2.5 तास लागतो, 2.5 ते पावणे 3 तास लागतात माझ्या सासरी पोहोचण्यासाठी. तर मग तिथं ना ते सोडून आले आम्हाला. आणि त्याच्यानंतर बघा आम्ही बाकीचं तर तुम्हाला आता मी ना जे आहे ना त्याच्यावर एक डिटेल्समध्ये व्लॉग्स बनवेन की आजीला काय झालेलं वगैरे. तर त्याबद्दल मी 1-2 दिवसात त्याबद्दल मी तुम्हाला सर्व काही शेअर करेन. आणि आजीच्या आमच्या काही आठवणी आहेत त्याही मी तुम्हाला शेअर करणार आहे, नक्की शेअर करेन, कारण माझ्यासाठी खरंच खूप मोठा धक्का होता आजी गेल्या म्हणजे. ठीक आहे, असो. तर बघा इकडं ना मी भांडी घासून घेतलेली आहेत. आणि बघा भांडी घासण्याच्या आधी काय करायचं, जी आपली भांडी आहेत ना ती आधी वरवर धुवून घ्यायची. म्हणजे काय होतं माहिती आहे का, आपला काते असतो ना भांडी घासायचा तोही खराब होत नाही, त्यालाही घाण लागत नाही. आणि बघा आपला जो बेसिनचा सिंक आहे ना त्याच्यात पण जी घाण आहे ना ती जमा होत नाही. आणि जी पडलेली असते ना ती पण आपण काढून, जे बेसिनमध्ये पडलेली असते ना ती काढता येते घाण. आणि त्याच्यानंतर आपण भांडी घासून आणि धुवून घ्यायची. म्हणजे काय होतं, बेसिन पण क्लीन राहतो आणि आपली भांड्या पण घासताना आपल्याला त्रास होणार नाही, पाणी पण पटापट बेसिनमधून निघून जातं. आता एवढं काम करून बघा सकाळी मला एवढी तहान लागलेली, हात वगैरे धुवून घेतले सगळं काही. आणि ना पहिलं मी जरा वेळ बसली, कारण एवढं कधीपासून मी उभी होते सकाळपासून. पाय म्हणजे अक्षरशः पाय माझे आता विचारूच नका, रात्री तर खूप त्रास होणार आहे मला पायांचा. तर मी ना पाणी प्यायला घेतले, बसले थोडा वेळ फॅनखाली. किचनमध्ये एवढं गरम होतं, तर प्रचंड गरमी आहे. आणि एक पाऊस जसा काय पडून गेला आहे ना तेव्हापासून तर विचारूच नका, एवढी गरमी वाढलेली आहे ना, प्रचंड वाढलेली आहे. तर पाणी वगैरे पिलं मी, थोडं टी व्ही पण बघितली तेवढ्याच वेळात. आणि आई आलेली आहे, आईचीच मला मदत होणार आहे आज, खरं तर खूप मला मदत होणार आहे आईची. आणि त्याच्यानंतर बघा मी घेतले जेवण बनवण्यासाठी, कारण बघा मागचे 6 महिने झाले, म्हणजे मागच्या जुलैमध्ये ना माझे सासरे एक्सपायर झालेले आहेत. तर त्याच्यामुळं ना मला म्हणजे मिस्टरांची पण खूप सुट्टी झालेली. आणि आतामध्येच आम्ही ट्रिपला गेलेलो बघा, तेव्हा पण त्यांच्या खूप सुट्ट्या झालेल्या. त्यामुळं आम्ही ना जास्त काही म्हणजे माझ्या सासरी थांबण्याचं हे केलं नाही. आत्ता जरी आमच्या सुट्ट्या झाल्या नसत्या ना ह्यांच्या, तर आम्ही कदाचित थांबलो पण असतो. आणि कसं माहिती आहे का,
गावी आम्ही जिथं राहतो ना, तुम्हाला तर माहितीच आहे की मी लातूरची आहे आणि आमची आजी वगैरे आम्ही म्हणजे माझी पूर्ण फॅमिलीच तिकडची आहे. त्याच्यामुळं काय होतं, आमची जी पण पाहुणी होती ना ती गावाकडूनच आलेली होती आणि तीही थांबायला तयार नव्हती. त्याच्यामुळं कसं आम्ही बऱ्याच काही ज्या विधी असतात ना त्या आटोपत्या घेतल्या होत्या आणि त्याच्यामुळं आम्ही जास्त काही तिथं थांबलो नाही. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर ह्यांनी ना लगेच आपला जॉब जॉईन केलेला आहे. तर हे पण गेलेले ऑफिसला. मग त्याच्यानंतर हे दुपारी येणार होते जेवणासाठी. सकाळी ह्यांना ना मी तेवढ्या घाईमध्ये पण बघा मी फ्रीज साफ करत करत आहे ना मी ह्यांना पोहे बनवून दिलेले, कारण ह्यांना कामाला जायचं होतं. आणि एकतर बघा एकतर सासरे पण गेले माझे, सॉरी, माझे सासरे पण म्हणजे माझ्या मिस्टरांचे वडील पण एक्सपायर झाले. त्याच्यानंतर लगेचच आजी पण गेलेले आहेत. हा खूप मोठा धक्का होता आणि खरंच पचवणं खूप शक्य नसतं बरं का आपल्याला प्रत्येक गोष्टी. आणि मी तर बघा माझ्यापेक्षा जास्त दुःख आहे ना त्यांना आहे, माझ्या मिस्टरांना. सॉरी, माझं मन खूप भरून येते ह्या वेळेला. तर त्याच्यातून त्यांनी कसं तरी स्वतःला सावरलेलं आहे आणि तब्येत त्यांची खूप डाऊन झाली तसं बघायला गेलं तर. म्हणून मला आता ना त्यांच्या हेल्थवर कुठलंच असं हे करायचं नाही आहे. तर मी काय केलं आहे, मी त्यांना ना सकाळी नाश्ता वगैरे बनवून दिला. खरं तर ना आज मला एवढं भरून येते ना मन की बोलायची इच्छाही होत नाही. असं आजीने पण खूप जीव लावलेला आहे, त्याच्यामुळं थोडंसं वाईट वाटतंच. थोडं नाही, भरपूरच वाईट वाटतंय. तर त्यांना मी असो त्याबद्दल मी तुम्हाला डीपमध्ये ना एक ब्लॉग सेपरेट बनवे. थोडं स्वतःला सावरलं ना की मग मी त्याच्याबद्दल एक ब्लॉग्स बनवणारच आहे. तर इकडं ना मी सकाळी त्यांना पोहे वगैरे बनवून दिले, चहा पोहे. सकाळी सकाळी त्यांना लिंबू पाणी पण दिलं आज मी, कारण बघा ऊन खूप आहे आणि मला त्यांना मध्ये सलाईन पण लावलेलं, त्याच्यामुळे मला ती रिस्क अजून घ्यायची नाही आहे. आणि नाश्ता दिला त्यांना सकाळी. त्याच्यानंतर बघा दुपारचं जे माझं मधल्या टाईममध्ये जे होतं 2 तास लागले मला, 2 ते 2.5 तास लागलेले आहेत बघा मला फ्रीज साफ करण्यासाठी आणि हे सगळं आवरण्यासाठी. त्याच्यानंतर ना मी घेतलेली आहे बघा, आईला मी सांगितलेलं ना ही आंबाड्याची भाजी घेऊन ये गावावरून, तर आईने ना ही आंबाड्याची भाजी घेऊन आली होती. मला खूप आवडते बरं का आंबाड्याची भाजी. तर आंबाड्याची भाजी, भाकरी, डाळ भात असं आज मी जेवण बनवणार आहे, पूर्ण जेवण बनवणार आहे. कारण बघा किती जरी काम असलं ना तरी आपल्या माणसांना ना जेवण व्यवस्थित पोटाला पोटभर दिलंच पाहिजे, कारण ऑप्शन नसतो बघा. कारण तो माणूस दिवसभर बाहेर असणार आहे, उन्हाचं बाहेर फिरायचं असतं, काही कामं असतात, धावपळ असते, बऱ्याच कस्टमरला फेस करावं लागतं, बोलण्यासाठी एनर्जी पाहिजे. तर माणसाचं पोट व्यवस्थित असेल ना तर माणसाची बुद्धी पण व्यवस्थित चालते, मला तरी असं वाटतं. तर म्हणून आहे ना मी आज बघा नाश्ता दिला आणि दुपारसाठी बघा मी आंबाड्याची भाजी करायला घेतली. त्याचबरोबर इकडं आंबाड्याची भाजी करत करत इकडं डाळीला फोडणी दिली मी, डाळही झाली माझी. आणि इकडं बघा मी जो भात आहे ना भातही कुकरला लावून घेतलेला आहे. आता आंबाड्याची भाजी ना मी ह्याच्या डीपमध्ये एक ब्लॉग्स मी बनवून टाकलेला आहे मागच्या वेळेसच, तर तो तुम्ही बघू शकता. आज पण मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतेच बघा. तर मी हिरव्या मिरचीमध्येच बनवते आंबाड्याचा ठेचा जो असतो ना तो. हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे, जिरं, मोहरी एवढंच घालायचं आहे, जास्त काही घालत बसायचं नाही. आणि वरून शेंगदाण्याचं कूट घालायचं. आता जे घाटावरचे आहेत त्यांच्याकडे खोबरं जास्त वापरलं जात नाही, शेंगदाण्याचं कूट वापरलं जातं. तर बघा मी आता इथं आंबाड्याची भाजी आहे ना तेलामध्ये चांगली शिजवून घेतली परतून. आता ही जी आहे माझा तवा तुम्हाला माहितीच असेल, हा माझा भिड्याचा तवा आहे जो मला खूप आवडतो, फेवरेट आहे माझा. माझ्या ज्या पण छोट्या सुक्या भाज्या असतात मी त्या ह्याच्यातच बनवते. इवन जो आपला अंडा मसाला असतो ना तोही मी ह्याच्यातच बनवते बरं का. जास्त ग्रेव्ही पण नको, जास्त पातळ पण नको, असा रस्सा पण नको असा. तर बघा आधी भाजी व्यवस्थित मी परतून घेतली तव्यामध्ये आणि इकडं ठेचा बनवून घेतला, म्हणजे लसूण आणि हिरवी मिरची. आणि त्याच्यानंतर ती जी शिजलेली भाजी आहे ना ती मी खलबत्त्यात घेतली काढून आणि त्याच्यामध्ये काय केलं, जो आंबाड्याची भाजी असते ना शिजलेली ती टाकली आणि मस्त चेचून घेतली, बारीक करून घेतली ती. म्हणजे काय होतं ते सगळं व्यवस्थित मिक्स झालं, ठेचा वगैरे. आता ह्याच्यामध्ये मी ना तव्यामध्ये बघा तेल घेतलं आणि जो बनवलेला होता ना ठेचा तो त्याला ना थोडं परतून घेते, त्याला व्यवस्थित, म्हणजे बघा चांगली टेस्ट येते बरं का ह्याच्यामुळे. आणि त्याच्यामध्ये बघा मी टाकले शेंगदाण्याचं कूट आणि मीठ व्यवस्थित टाकलं, व्यवस्थित शिजवून घेतली.
आणि झाकून एक 5 मिनटं पण नाही म्हणा, 2 मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायची. आणि त्याच्यानंतर आपला जो आहे ना तो उतरून घ्यायचं खाली. भाजी जास्त वेळ शिजवायची नाही नंतर परतल्यानंतर. तर त्याच्यानंतर बघा मी इकडे घेतलेले आहेत भाकरी ज्वारीची, कारण आई आलेली आहे आणि आंबाड्याच्या भाकरीसोबत ना मोस्टली ज्वारीची भाकरी चांगली लागते. आणि तुम्हाला तर माहिती आहे मला ज्वारीची भाकरी एकदम परफेक्ट जमते, त्यात काही डाऊटच नाही. तर व्यवस्थित तुम्हाला बऱ्याच जणींना बघा, आता मी इकडे बघते ज्वारीची भाकरी ना जास्त कुणाला व्यवस्थित जमत नाही, कारण ती चिरते वगैरे. सगळं गेम आहे ना तो तुम्ही जो पीठ मळता कसं ना त्याच्यावर आहे. पीठ जर तुम्ही व्यवस्थित मळलं ना तर तुमची ज्वारीची भाकरी ना तर व्यवस्थितच येते. पीठ व्यवस्थित मळून घ्या फक्त. त्याच्यानंतर बघा मी पटापट भाकरी कशा थापून घेते तुम्ही बघू शकता. आता एवढं काम आटपेपर्यंत ना मला ना रात्रीचे दुपारचे बघा म्हणजे 1:30 वाजेपर्यंत माझं जेवण झालेलं. आणि माझ्या सासरी जेव्हा मी जाते ना तेव्हा मी काय करते माहिती आहे का, इथं बघू शकता तुम्ही गॅस कसं भाकरीला ना गॅस असा फास्ट पाहिजे म्हणजे पटापट भाकरी उठतात. तर चपातीचं कसं असतं जास्त तवा जास्त एवढा गरम भाजायला एवढ्या गरमी हीट असते ना तेवढी गरज लागत नाही जेवढी भाकरीला लागते. भाकरी जेव्हा तुम्ही बनवायचं असतं ना तेव्हा जर गॅस फास्ट असेल ना आपला चालणारा किंवा जास्त लवकर गरम जेवढा तवा होईल ना तेवढी भाकरी पटापट भाजते बरं का. तर गावी पण गेली ना मी काय करते, माझी स्पीड चांगली आहे बरं का. भाकरी चपाती बनवण्यापेक्षा ना माझी भाकरीची स्पीड बनवण्याची चांगली आहे. तर मी काय करते, 2 तवे ठेवते गावी गेल्यानंतर आणि एक भाकरी थापते. दोन्ही तव्यावर मी भाकरी करते. कारण माझी फॅमिली बऱ्यापैकी मोठी आहे सासरची. आता त्याच्याबद्दल मी एखाद्या वेळेस मी तुम्हाला शेअर करेनच. तर म्हणून काय करावं लागतं, जास्तीत 20 भाकरी तर बनवाव्याच लागतात. तर 20 भाकरी चपाती बनवायची असेल तर 25 चपाती असतेच आमच्याकडे बनवायची. तर बरेच दिवस झालं म्हणजे बघा मी खूप कमी जाते तिकडं. त्याच्यामुळं काय होतं, पण सवय लागलेली आहे जी बनवायची आहे ती लागलेलीच आहे. तर जास्त काही एवढं बनवावं लागत नाही, कधी गेलं तरच बनवावं लागतं. आणि इथल्या तर गॅसचा प्रॉब्लेमच झालेला आहे बघा, फास्ट चालतच नाही. त्याच्यामुळं खूप वेळ लागतो भाकरी भाजण्यासाठी. हाच जर गॅस फास्ट चालला असता ना तर एवढ्या वेळात माझ्या 2 भाकरी एक्स्ट्राच झाल्या असत्या. तर हळूहळू बघा मी भाकरी भाजून घेते, कारण कडेला पण एवढा जो खालचा जो फ्लेम आहे ना ती पोचत नाही बरं का गॅसची. तर माझी भाकरी थापून झालेली आहे इकडं, तरी पण वरची भाकरी भाजत नाही आहे. गावी बघा चुलीला लगेच भाकरी लावली जाते, इस्तव बाहेर काढला जातो आणि भाकरी लगेच त्या इस्तवावर शेकवली जाते. इथं पण बघा गॅसवर पण तुम्ही शेकू शकता, पण मला खरं सांगू का, मला नाही आवडत तो जो स्मेल असतो ना गॅसचा आपला, तोच मला नाही आवडत. तो भाकरीला लागतो आणि मला नाही आवडत मग तो स्मेल. म्हणून मी ना तसं कधीच करत नाही. मी डायरेक्ट ना तव्यावरच भाकरी भाजते. आणि तुम्ही बघू शकता माझी भाकरी कशी टम्म फुगलेली आहे. भाकरी माझी ना पातळ असते भाकरी, मला जाड भाकरी आवडत नाहीत बरं का, मला पातळच भाकरी आवडते. तर इकडं ना मी भाकरी घेते बघा पटापट करून. आणि भाकरी पण केवढी मोठी असते माझी बघा, पूर्ण तवा भरून. ह्यापेक्षा पण मोठी बनवू शकते मी भाकरी. माझ्याकडे जेव्हा माणसं जास्त असतील ना, मी खरं सांगते, माझी भाकरी आधीच पातळ असते आणि माझे जो गावचा तवा आहे ना तो ह्यापेक्षाही मोठा आहे. तर मी सरळ ना पूर्ण परात भरून मोठी भाकरी बनवते आणि तव्याच्या काठोकाठ माझी भाकरी असते, ज्याच्यामुळं काय एक भाकरी खाल्लं ना माणसाचं पोटाचं भरलं पाहिजे. तर असं बघा इकडं माझं पूर्ण जेवण वगैरे बनवून झालं आणि आमचं जेवणही झालं. माझे मिस्टरही आले, आम्ही सगळेजण जेवलो. तो काही मी शूट केला नाही. आणि त्याच्यानंतर काढलेलं बघा मी ही जी मांडणी आहे ना ती साफ करायला काढलेली आहे. सगळं सामान काढून ठेवलेलं खाली. बरेच म्हणजे मी वर क्लीन करायची, मी डीप क्लिनिंग करून मला असं वाटतं मला वर्ष व्हायला आले असेल की मी ही मांडणी वगैरे घासली असेल. वर पुसायची मी, फक्त भांडी वरचेवर घासायची. पण मांडणी घासून मला बरेच दिवस म्हणजे वर्ष व्हायला आलं बोलते मी तुम्हाला, तसंच झालं असेल. तर मी मांडणी वगैरे घासून घेतली, पूर्ण डब्बे वगैरे सगळं काही मी एकदम डीप क्लीन केलेलं आहे आज किचन. तरी फक्त बघा किचनवरचं आणि मांडणी फ्रीज एवढंच झालेलं आहे. जे किचनचा खाली दिसतोय ना पसारा तो अजिबात झाला नाही माझा क्लीन करून. आणि हे बघा ही 2 डब्बे मी घेतलेले आहेत, त्याची प्राईज वगैरे मी तुम्हाला नंतर शेअर करते. आता हे माझं पूर्ण क्लीन झाल्यानंतरचं हे बघा हे दाखवते
आहे तुम्हाला माझा फ्रीज, माझा किचन सर्व काही बघून घ्या. तर अजून काही क्लिनिंग आहे ती मी उद्या करेन किचनची. अजून बेडरूम वगैरे क्लीन करायचं आहे तेही मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर बघा आजचा व्लॉग्स मी इथंच थांबवते. माझा व्लॉग्स तुम्हाला कसा वाटतो ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आता उद्याच्या व्लॉग्समध्ये.